पुण्यातील कोंढवा, NIBM आणि मोहम्मदवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अलीकडेच पाण्याच्या टँकरशी संबंधित एका अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनानं पाणी पुरवठ्यासंदर्भात हालचाली सुरू केल्याचं दिसत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात सुमारे 10 ते 12 वर्षांपूर्वी 3 मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्या आजपर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्या नाहीत. परिणामी नागरिकांना अनेक वर्षांपासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून त्यातून वाहतूक कोंडी, गैरसोय आणि अपघातांचे प्रकार घडत असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांचा सवाल आहे की आज जर प्रशासनाला या भागात पाणी पोहोचवणं शक्य होत असेल तर हेच काम गेल्या अनेक वर्षांपासून का झाले नाही? अनेक वर्ष नागरिकांनी निवेदनं दिली, आंदोलनं केली, तरी त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिले गेले नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. काही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर 7 ते 8 वर्ष पाठपुरावा केल्याचा दावा केला असला तरी नागरिकांनी विकास कामांबाबत वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं नागरिकांचं मत आहे. स्थानिकांमध्ये असा सूर आहे की जर संबंधित यंत्रणा आणि जबाबदार व्यक्तींनी योग्य वेळी ठोस पावले उचलली असती तर कदाचित 2 निष्पाप जीव गमवावे लागले नसते, अशी भावना व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही आता जोर धरत आहे. दरम्यान आंदोलनानंतर प्रशासनानं पाणी पुरवठ्याच्या काही उपाययोजना सुरू केल्यानं नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी ही जागृती इतक्या उशिरा का झाली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.